नमस्कार. आपलं नाशिक चॅनल तुम्ही बघताय आणि त्यामध्ये मी रुचा घेऊन आली आहे तुमचा आवडतीचा कार्यक्रम आयुर्वेदावर बोलू काही. आणि या कार्यक्रमामध्ये माझ्या बरोबर आहेत नाशिकचे सुप्रसिद्ध वैद्य विक्रांत जाधव सर. नमस्कार सर. नमस्कार. आपण एक छान सिरीज सुरू केलेली आहे आणि ती म्हणजे 16 संस्कारांची सिरीज आणि त्याचं आयुर्वेदिक महत्व काय आहे. सो मागच्या एपिसोडमध्ये म्हणजे मागच्या एपिसोडमध्ये आपण पहिला संस्कार बघितलं होतं. म्हणजे 16 संस्कार म्हणजे नेमकी काय आहे, त्याते प्रत्येक संस्कार कोणते कोणते आहेत आणि पहिला संस्कार होता गर्भाधान संस्कार. याबद्दल मागे तुम्ही आम्हाला सांगितलं होतं. सो आता आपण वळणार आहोत आपल्या पुढच्या संस्काराकडे. सो गर्भाधान झाल्यानंतर बाळ येतं, मग त्याच्यानंतर पहिला संस्कार कोणता असतो? गर्भधान करत असताना मध्ये मध्ये आपल्याकडे एक दोन संस्कार सांगितले की ज्या वेळेला ज्याला आपण संवर्धन विधी म्हणजे त्याचा विधी त्याचे काही आहेत, या संवर्धन विधीमध्ये त्या गर्भिणीने काय करावं, कसं तिचं आत्मकेंद्रित करावं. बघा, हा प्रवास सुरू झाला गर्भाचा आणि गर्भाचा प्रवास सुरू करण्यामध्ये गर्भाचा आणि गर्भिणीचा संवाद सुरू झालाय. कारण गर्भिणी एकमेव स्त्री आहे की जिला हे भाग्य आहे की तिच्या पोटामध्ये 2 हृदय म्हणजे तिच्या शरीरामध्ये 2 हृदय आणि 2 मन आहे. हे भाग्य फक्त स्त्रीलाच मिळू शकतो आजच्या घडीला तरी. आणि 2 हृदय आणि 2 मन आणि त्यावेळेला त्या 2 मनांचा कुठेतरी आज होणारा संवाद आहे. म्हणजे ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला संस्कार म्हणजे काय होतं, तर तो हा संस्कार म्हणजे ज्या वेळेला आता ते संस्कार कसे चांगले करावे त्या गर्भावरती, याच्यासाठी पूर्ण मालिका आपण जे करतो ती गर्भसंस्कार आहे. मग त्याच्यामध्ये आहार आहे, विहार आहे. पण गर्भाला एक लक्षात घ्या, गर्भाला कोणत्याही स्वरूपात आजारी नाही पाडायचे तुम्हाला, म्हणजे तुम्हाला पण आजारी नाही पडायचे. गर्भाला कोणत्याही स्वरूपात मनात त्याचे वेगळे विचार नाही आणायचे, म्हणजे तुम्हाला पण नाही आणायचे. म्हणजे याच्यामध्ये ज्या वेळेला तुम्ही जातात त्या संवर्धन संस्कार म्हणजे गर्भसंवर्धन संस्कार जे आहे आपल्याकडे धर्मशास्त्राने 6व्या महिन्यात सुद्धा संवर्धन विधी सांगितलाय, 2ऱ्या महिन्यात सुद्धा सांगितलंय. आणि प्रत्येक ठिकाणी ज्या वेळेला आपल्याकडे छोटे छोटे आहे बघा, एक ज्याला आपण म्हणतो ते धनुष्यबाण वगैरे घेऊन डोहाळे जेवण तर तो सुद्धा एक गर्भावरचा संस्कार आहे. म्हणजे विचार करा की ज्या वेळेला डोहाळे जेवण म्हणजे त्या स्त्रीला, लोकांना वाटत असेल फोटोग्राफरच्या एखाद्या स्टुडिओमध्ये गेल्यानंतर चंद्र आहे, सूर्य आहे, त्याच्यावरती काय काय आहे, पण त्या स्त्रीला मनात त्या गर्भावरती होणारा संस्कार आहे. ती चंद्रासारखा प्रज्वल हो, ती शीतलता लागू दे, शौर्य, शिवाजी महाराजांचं काहीतरी घे, राणी लक्ष्मीबाई सारखं काहीतरी का, हे शौर्य तुझ्यामध्ये येऊ दे, बुद्धिमत्ता येऊ दे, देवाचं होऊ दे, हे संस्कार त्याच्यामध्ये आहेत. आणि या संस्कार अशा पद्धतीने ते म्हणजे तिने वाचायचं काय, तर वाचायचं ते त्या पद्धतीने वाचणं, हे ती वाचते. पण लक्षात घ्या, कित्येकांना वाटतं त्याचा फायदा गर्भाला होऊ शकतो का, हा मुद्दा लक्षात घ्या. त्या स्त्रीला 2 हृदय आहेत आणि 2 मन आहेत. त्यामुळे स्त्रीचं त्या गर्भाचं अधिष्ठान कोण आहे, तर ती गर्भिणी आहे. मग त्या गर्भिणीच्या अधिष्ठानातून तो गर्भ जगतोय ना. बर्थडे त्याची डिलिव्हरीची असणार आहे, पण त्याचं जगणं तर झालं तेव्हापासून. मग हे जे जगणं आहे हे संस्कारमय आहे. आणि मग ह्या संस्कारातून मग पुढे संस्कार म्हणजे ज्या वेळेला आपण मग ह्या संस्कारामध्ये आपल्याला दिसतं की गर्भिणीने कशा पद्धतीने वागायचंय, बरोबर, की डिलिव्हरीसाठी कसं तयार व्हायचं आणि नंतर मग ती डिलिव्हरी. क्या बात आहे. आणि मग ते एवढूस गोंडूस जीव या जगामध्ये येतो आणि आल्या सगळ्यांना उत्सुकता असते की मुलगा झाला आहे का, मुलगी झाली आहे, बाळाला पहिल्यांदा हात लावायचा आहे, कोण पहिले घेईल, कोण पहिले बाळाला आपल्या कुशीत घेईल, याच्यावरनं सुद्धा चढाओढ सुरू असते. पण सगळ्यात पहिले कुशीत कोण घेतं, तर डॉक्टर. सो मला असं वाटतं की आईच्याही स्पर्शाच्या आधी आता सध्या डॉक्टर स्पर्श करत असतील, सो त्या स्पर्शाला सुद्धा महत्व आहे का? स्पर्शाला महत्व आहे. बघा, आज हा स्पर्श त्यावेळेला होता की जो स्पर्श झाला, डॉक्टरचा स्पर्श झाला. नाय कापणारा डॉक्टर आहे, त्याच्याबरोबर त्याची असिस्टंट आहे की त्यावेळेला देते, स्वच्छ करणारा डॉक्टर आहे. आता ह्या डॉक्टरच्या मनातले भाव त्याच्या स्पर्शातून त्या गर्भावरती जात आहेत. आपण लागतो ग्लोव्ह जरी घातला तरी ग्लोव्हच्या थ्रू, मनाच्या थ्रू गर्भाचे भाव जातात ना, आणि हे भाव महत्वाचे. आणि त्यानंतर स्वच्छ केलेला तो गोंडूस तो नंतर आईच्या बाजूला दिला जातो आणि मग तिथून चालू होते ती स्पर्शांची मालिका. पहिला स्पर्श मात्र तो मान आम्हा लोकांचा, पण त्याच्यानंतरची स्पर्शांची मालिका मात्र मग तो पहिला स्पर्श तो आईचा आहे.
आणि विचार करा, हजारो वर्षांपूर्वी स्पर्श हा संस्कार मानला गेला. स्पर्शाचा संस्कार आज आपण बोलतोय गुड टच आणि बॅड टच. म्हणजे आज आपण गुड टच आणि बॅड टच म्हणजे काय, की आपण कित्येक वर्ष विसरलोच ना की हा स्पर्श संस्कार काय होता. म्हणजे कित्येक वेळेला आपल्याला वाटतं ना, आपल्या खांद्यावर कोणी हात टाकलं तर एक चांगले व्हायब्रेशन येतात किंवा वाईट पण येतात. मग तो गुड टच आणि बॅड टच, आणि इथेच होतो, इथेच त्यांनी महत्व दिले शास्त्रकारांनी त्या स्पर्श संस्कारात. आणि मग तिथे आईने दिलेला स्पर्श. म्हणजे कधी आपण इमॅजिन सुद्धा नसेल केलेलं की आयुर्वेदामध्ये एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी हे केलेल्या आहेत. म्हणजे स्पर्श हा एक संस्कार असू शकतो, हीच किती मोठी आणि छान गोष्ट आहे. आणि नंतर तुम्ही ते गुड टच आणि बॅड टच बोलले ते तर आहेच आहे. पण सगळ्यात पहिले मला तुमच्याकडनं अजून हे पण जाणून घ्यायला आवडेल की डॉक्टरांनी तर स्पर्श केला, ते एक संस्कार बाळावर होतात, पण त्याच्यानंतर जेव्हा आईचा पहिला स्पर्श त्या बाळाला होत असेल तेव्हाही वेगवेगळे संस्कार त्याच्यावर घडतच असतील ना. वेगवेगळे संस्कार म्हणजे त्याच्याबद्दल खूप संशोधन अजून होत आहेत. पण आपल्याकडे मात्र स्पर्श कुणाचा, आईचा स्पर्श हा वेगळा स्पर्श. आईच्या स्पर्शामध्ये किती माया असेल. आई विचार करते की त्या गर्भाला भूक लागली का, त्या गर्भाचं पोट कसं आहे, त्या गर्भाच्या मनात काय चालू आहे. गर्भिणी गर्भाला घेऊन, म्हणजे खरं तर पूर्वी असं होतं, उजेडात राहायचं नाही, ती कोंडट मध्ये राहायचं का, तर त्याच्या गर्भाच्या डोळ्यांवरती दुष्परिणाम व्हायला नको म्हणून तो विचार होता. तर हा दुष्परिणाम होऊ नये म्हणून. मग त्यावेळेला गर्भिणी काय विचार करते, विचार करा. गर्भिणी संवाद साधते, समोरचं बाळ बोलू नाही शकत आहे, पण त्या बाळाशी तिचं इंटरकनेक्शन फार चांगलं आहे. तर ती संवाद साधते, ती तिच्या मनात काय, आणि गर्भ जो आला आहे त्याच्याबरोबर पूर्वजन्माचं प्रतीक, कारण त्याच्यावरती आहे ना, म्हणूनच ते संस्कार दिले की पूर्वजन्माचे त्याच्यावरच्या संस्कारांना पुनर्संस्कारित करणं, म्हणून ते संस्कार सांगितलेले आपल्याकडे. मग ते तर तो जो पुन्हा एकदा हे भाग्य फक्त त्या स्त्रीकडेच आहे. पित्याचा संस्कार म्हणजे तो स्पर्श जो आहे तो सगळ्यात जास्त स्पर्श आपल्याला झालेला आहे, तर सगळ्यांनाच झाला, तो आईचा आहे. आणि आपण वाढलो ते कदाचित त्याच आईच्या स्पर्शाने. म्हणजे हा स्पर्श किती मोठा आहे. म्हणजे पुढे पुढे आपण पाया पडायला शिकतो आजी आजोबांच्या, तो स्पर्श आहे, पायाचा स्पर्श. आणि त्याबरोबर आजोबांनी किंवा आजींनी किंवा आपल्या वृद्धांनी, आपल्या गुरूंनी आपल्या डोक्यावर ठेवलेला हात. म्हणजे आपल्याकडे आहे ना, ज्या वेळेला आपण हे करू त्यावेळेला टाळू भरणं त्याच्यात आलं ना, तर बंद झालेल्या टाळूवरती आयुष्यमान भव वगैरे हे जे आहेत ना, हे आशीर्वचने आहेत. म्हणजे ते इकडनं टेलिपॅथी आहे की तिथून ते तळपायापर्यंत. म्हणजे विचार करा, हे किती सुंदर मांडणी आपल्या शास्त्राची आहे. खरंच खूपच इंटरेस्टिंग आहे. आणि हे जसं जसं आपण गप्पा मारत जातो तसं तशा आपल्या मनामध्ये खूप सारे प्रश्न निर्माण होतात, खूप साऱ्या शंका असतात आणि तेवढंच उत्सुकता सुद्धा असते. सो हीच उत्सुकता तुमची ताणून धरा, कारण की पुढे असेच काही इंटरेस्टिंग टॉपिक येणार आहेत. पण त्याच्या आधी घेऊयात एक छोटीशी विश्रांती. बघत रहा आयुर्वेदावर बोलू काही, फक्त आपलं नाशिक या चॅनलवरती. नमस्कार आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आयुर्वेदावर बोलू काही हा कार्यक्रम सुरू आहे, जो तुम्ही बघताय आपलं नाशिक या चॅनलवरती. मी आहे रुचा आणि माझ्यासोबत आहे वैद्य विक्रांत जाधव सर. आणि 16 संस्कारांपैकी आज दुसरा संस्कार, म्हणजे तसा दुसरा संस्कार, स्पर्श संस्कार, याबद्दल आज आपण गप्पा मारतो आहे. जेव्हा एक लहान जीव या जगामध्ये येतो तेव्हा सगळ्यात स्पर्श पहिला त्याला कोण करत असेल तर डॉक्टर करतात, आणि मग त्याची आई आणि त्याच्या घरचे करतात. सो पहिला मान डॉक्टरांचा आहे असं त्यांनी सांगितलं. पण सर, आत्ता डॉक्टर ही सगळी प्रोसिजर करायला लागली काही वर्षांपासून, पण अगदी सुरुवातीला म्हणजे पुरातन काळाचा जर का विचार केला तर बाळाला दाई जन्म, म्हणजे बाळाचा जन्म दाईकडनं व्हायचा, किंवा मग त्याच्यानंतर आईचा तर स्पर्श नंतर होतोच, पण आपल्याकडे ते बाळंतीला चोळणारे वगैरे असतात, न्हाऊ घालणारी एक वेगळी बाई येते की जी त्याचा टाळू भरते किंवा त्याला रोज आंघोळ घालते, मालिश घालते. सो या लोकांचा पण स्पर्श होतो, तर मग त्याच्यामध्येही महत्त्व आहे. बघा, स्पर्श संस्कार इतका इलॅबोरेट करून टाकलाय. आईला आंघोळ घालणारी कोण, तर पूर्वी आजी असायची, एक दाई असायची. दाई नाळ कापायची, दाई नाळ बांधायची. कदाचित मला माहित नाही, पण डाटा नाही आपल्याकडे, पण ज्या वेळेला दाई होती तर त्यावेळेला कदाचित अंबायलिकल हर्निया, म्हणजे तो बेंबीचा हर्निया जो म्हणतात, तो कदाचित एकही आढळला नव्हता. त्याच्यानंतर कालांतराने आपण पुढारलो, त्याच्यानंतर नाळ बांधण्यामध्ये, कारण ग्लॉसी एरिया तुम्हाला ते त्वचा बांधायची
त्याच्यामध्ये गुळगुळीतपणा आहे, त्याच्यामुळे तो तो जो होता तो म्हणजे दाईचा स्पर्श किती होता. आजही आपण काळाने खूप पुढे गेलो, पण आज दाई आहे, आंघोळ घालणारी बाई आहे. बरं, आंघोळ घालणारी बाई तिच्या पायावरती त्या बच्चूला उलट करते. तो बच्चू म्हणजे ते तुम्ही आम्ही सगळेच झालो आहोत त्याच्यात. आणि तो बच्चू मान खाली घालून तिच्या आपल्या पाठीवरती धाप 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 आवाज काढते. आणि त्याच्यातून विचार करा, पण हा स्पर्श किती आहे. आज तुमच्या पाठीवरती कोणीतरी थाप मारली तर ती थाप चांगली की वाईट याचा विचार आपण पहिल्यांदा करतो. पण ज्या वेळेला आपण जन्माला आलो त्याच्यानंतर आंघोळीच्या वेळेला असं आपल्याला किती घडलं, आपण रडलो पण असू त्यावेळेला, हे प्या प्या असं केलं असेल, पण त्यावेळेला तो दाईचा स्पर्श, हा प्रेमाचा स्पर्श, तो तिथे जातो. आणि हा प्रेमाचा स्पर्श बघा कुठून कुठे जातो, मस्तिष्कापासून तळपायापर्यंत. म्हणजे आले ना सगळे मर्म आले ना त्याच्यात, तुमची सगळी नर्वस सिस्टीम आली मेंदूपासून तळपायापर्यंत. त्या ठिकाणी तिने संस्कार दिले, त्या ठिकाणी त्यांना उत्तेजना दिली की याची वाढ आता चांगली पद्धतीने व्हायला पाहिजे. हा हेतू तिच्यामध्ये आहे, हा हेतू. कारण तिथे आई नाही घालू शकत, आजीच घालते. आणि त्यानंतर आजही ती आहे, आजपासून शेकडो वर्षापूर्वी तेच चालू होतं. आंघोळीनंतर बाळ जे झोपतं ते मला नाही वाटत आपण कधी झोपलेलो असतो. म्हणजे तर त्यामुळे त्या संस्काराला बघा, स्पर्श संस्कार धपाटे दिलेला संस्कार आहे. म्हणजे चांगलं तेल चोपडून आवाज काढून, पण त्याच्यानंतर त्याला मिळणारी शांतता आणि त्याच्या बरोबरीने त्याच्या आईला मिळणारी शांतता, या दोघांचं किती संमिश्र आहे. म्हणजे या स्पर्श संस्काराला किती महत्व आहे हे आपल्याला दुरी पण देतात ना लहान बाळाला दुरीपेक्षा आईला पण देतात. ती ऍक्च्युली दुरी ही संकल्पना अशी आहे की त्या वातावरणातून त्या दुराच्या माध्यमातून औषधं देईल. म्हणजे आता जर समजा बाळ आहे, बाळाला आंघोळ घातली तर आपण कानाला तेल लावतो, नाकात तेल सोडतो, की त्याच्यानंतर त्याला काजळ घालतो. तर हे जे झाले, आज आपण ज्यावेळेला 16 संस्कार म्हणतो त्या बेसिक पहिल्या संस्काराला आपण इलाबरेट करतोय आता. बरोबर. मग त्याच्यामध्ये स्पर्श हा संस्कार आपण करतोय. मग त्याच्यामध्ये या संस्कार, कारण त्या एका संस्कारामध्ये अनेक उपसंस्कार आले त्याला. आणि हे धर्मशास्त्राने याची जाण आपल्याला मिळाली पाहिजे की ते जे बाकी ते उगाचच्या उगाच नाहीये. लक्षात घ्या, वॉशिंग मशीन क्लोथ साठी राहील, पण आतापर्यंत वॉशिंग चाइल्ड साठी काहीच नसणार आहे. निदर यू हॅव यू हॅव गॉट टब बाथ बट यू हॅव टू बाथ ऑन युअर ओन. तुम्हाला स्वतः आंघोळ करायला लागणार. आणि हा स्पर्श हा खूप महत्वाचा. पहिले काही वर्ष दाईचा असतो, नंतर आईचा असतो, कधी कधी वडिलांचा असतो, आणि त्याच्यानंतर मात्र स्वतःचा असतो. किती छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्यालाही किती महत्व आहे. मग सर, पुढचा संस्कार आपला टाळू भरण्याचा असेल का? टाळू, कारण आता बाळाने आंघोळ केली आहे, आंघोळ केल्यानंतर काय करणार. आणि टाळू भरणं हा संस्कार म्हणजे किती आहे. कारण टाळू जी असते ही नंतर जन्मल्यानंतर एकत्र येते, हस्कल तोपर्यंत हा मोकळा असतो. म्हणजे तुम्हाला पल्सेशन सुद्धा जाणवू शकतात खरं तर बाळाचे वरती, आणि त्याच्यानंतर ते एकत्र येतात. त्यावेळेला खास करून म्हणजे औषधांचे आहे ते, पण टाळू हे तुपाने आणि शतावरी ब्राह्मी याने भरली जाते. म्हणजे त्या ह्याच्यात ते टाळू भरतात, म्हणजे तिथे त्या टाळूचं एकत्रीकरण चांगलं व्हावं, टाळू एकजीव व्हावी, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि ब्रह्मरंध्र आहे ना, हे ब्रह्मरंध्र आहे. विचार करा, आपण ओपन ठेवलेलं आहे आणि ओपन नंतर क्लोज करायचंय, ते क्लोज होणारच आहे त्याच्या पद्धतीने. पण तो त्या ब्रह्मरंध्रावधी ज्या वेळेला टाळू भरली जाते त्यावेळेला, आणि टाळू हे बघा, आपल्याकडनं त्वचेमार्फत औषधं देणं ही प्रक्रिया शेकडो वर्षांपूर्वी, बरोबर. म्हणूनच आपण ज्या वेळेला तेल लावतो तेव्हा तेलाचे प्रकार आले. म्हणजे त्या तेलाच्या प्रकारावरती बघा, त्या बाळाची तुम्हाला स्किन इंटॅक्ट ठेवायची आहे, त्या बाळाचा कलर इंटॅक्ट ठेवायचा, हा विचार तर आपण करतच नाही ना. साबणापेक्षा पूर्वीच्या काही साबणच नव्हता, त्यावेळेला हा कलर इंटॅक्ट ठेवला गेला. आणि त्यावेळेला दूध वापरलं गेलंय. कारण दूध कशासाठी, कारण दुधासारखं चांगलं माध्यम नाहीये. आजही कुपोषित लोकांना जर पोषित करण्यासाठी, म्हणजे कित्येक लोक आम्ही दुधाचे त्याला हे दिले, धारा दिलेले आहेत की दूध त्या त्वचेमार्फत, बाळामध्ये एवढी शक्ती नाहीये की दूध सक करेल, तर त्या त्वचेमार्फत दुधाचे गुणधर्म त्या शरीरात जावे. म्हणजे अशी सगळी मांडणी आहे. म्हणजे याच्यातून म्हणून, आणि दुधासारखं म्हणजे आणखी एक सांगू इच्छितो
बाळाचा जर रंग तुम्हाला चांगला आणायचा असेल तर कच्चं दूध याच्यासारखं काहीच नाही आहे जगात. कच्चं दूध लावून बघा, पहिल्यांदा मात्यांनी लावा पाहिजे तर, आणि नंतर मग बाळाला लावा, पण कच्चं दूध चांगलं सॉफ्ट होईल. तुम्ही 2 महिन्यानंतर डोळे बंद करायचे आणि बाळाला हात लावायचा आणि तुम्ही आम्हाला सांगा की तुम्हाला हात लावल्यानंतर तो स्पर्श कुणाचा जाणवलाय. म्हणजे कदाचित तुम्हाला असं वाटेल की गुबगुबीत सशाचा स्पर्श आहे, किती गोड. एवढं सुंदर वाटेल. आणि हे वाटलं म्हणजे त्यावेळेला दुधाचं दिलंय ना, क्षीरसंस्कार आहे ना, हा पुढचा संस्कार झाला. ज्यावेळेला बाळाला द्यायचं क्षीरसंस्कार, आईचं मातेचं दूध म्हणजे क्षीरसंस्कार झाला तो. म्हणजे परत एकदा खाणार काय ते तेच खाणार, तो पण आणखी संस्कार आहे, आपण त्याच्यावर बोलूच. पण सर टॅम प्लीज, मला तुम्हाला विचारायचं आहे की तेच कच्चं दूध मी जर का लावलं तर मी गुबगुबीत आणि छान अशी दिसेल का, गोरी गोरी? मी काही लोकांना उलट सांगेन की केशर त्याच्यात लावा, केशर मिक्स करा, काश्मीरी केशर. आता काश्मीरच्या लोकांच्या स्किन बद्दल काय बोलायला नको, काश्मीरी केशर मिक्स करा आणि खरंच लावा. म्हणजे एक साध्या सुध्या गोष्टी आहेत पण आपण लावत नाही. सो सरांनी खूप मस्त आपल्याला टिप दिली आहे, नक्की ती तुम्ही फॉलो करा. आणि आता वेळ झालेली आहे आपल्या प्रेक्षकांच्या प्रश्नाची. सर रेवा पुणेकर यांनी आपल्याला एक प्रश्न पाठवलेला आहे की जेव्हा आता आपण गर्भसंस्कारावर मागे बोललो होतो, तर त्याच अनुषंगाने त्यांनी प्रश्न पाठवलेला आहे की डोहाळे लागतात, म्हणजे खूप पदार्थ खायची इच्छा होते, तर पपई खात नाहीत, पण बऱ्याच जर का इच्छा झाली किंवा असे वेगवेगळे टेम्पटिंग पदार्थ खायची इच्छा झाली तर याच्यावर आयुर्वेदावर काय उत्तर आहे, म्हणजे हे का होतं? मुळात म्हणजे हे डोहाळे हे खूप चांगला आहे. हा प्रश्न खूप चांगला. डोहाळे म्हणजे काय? त्या गर्भाला लागणारी आवड, त्या गर्भाच्या मनात येणारी गोष्ट, त्याचं शरीर अधिष्ठान आहे ते मातेचं आहे. त्या मातेच्या म्हणजे कित्येक माता अशा आहेत की ज्या व्हेजिटेरियन आहेत आणि त्यांना त्या गर्भिणीच्या ह्याच्यात तिला मांसाहार खावासा वाटतो. कित्येक म्हणजे काही मातांना तर सिगरेट ओढावीची वाटते, मद्य प्यावंसं वाटते. हे डोहाळे आहेत. हे डोहाळे म्हणजे काय? तो पूर्वजन्माचा संचित जो घेऊन आलाय तो त्याची आवड त्या शरीराच्या अधिष्ठानाच्या मार्फत पूर्ण करायला जातो आणि त्याला म्हणतात डोहाळे. आणि म्हणून हे डोहाळे जेवण आपल्याकडे दिलंय की बाबा शांती करायची, तर शांती ते डोहाळे जेवणाची आहे. ती शांती की बाबा मग तू हे खा ते खा, म्हणजे तिच्या आवडायचं दे, लोकांना भेटू दे, मग लोकांकडनं आशीर्वचन घेऊ दे. हे सगळे डोहाळे ते त्याचे आहेत. जे योग्य डोहाळे आहेत ते आपल्याला घेतले पाहिजे आणि जे नाही आहेत. आता पपईच्या बाबतीतला एक पपईचा असा उल्लेख आहे की पपई ओलांडली तरी गर्भपात होतो. अरे बापरे. म्हणजे पपई म्हणजे आता पपई याचा अर्थ असा नाही पपई रक्तस्राव करणारी आहे, बरोबर आहे, पण पपई ओलांडली म्हणजे पपई एवढी तीक्ष्ण आहे की गर्भिणीने खाऊ नये, किंबहुना ज्यांना गर्भाधान व्हायचं असेल त्यांनी पण खाऊ नये, असा स्पष्ट आलेख आहे. आणि या खाऊ नये म्हणजे हा पपईचा वेगळा गुणधर्मच आहे, त्याच्यामुळे प्रकृती अनुसार हा काही नाहीये. ज्या वेळेला तुम्हाला गर्भधान करायचं आहे त्यावेळेला तेच, आणि त्यावेळेला दुसरं, कारण त्यावेळेला नाहीतर मग पपई हे बघा, आज त्याला अतिरेक वाटेल की पपई ओलांडल्यावर काय होणार, पण काहीतरी परिणाम होईल. कशाला पाहिजे? आज आपल्याला तर एकच अपत्यावरती ठेवायचे, तर त्याच्यामुळे एक अपत्य सुंदर गुडगुडीत आणि चांगलं हो हीच अपेक्षा. क्या बात आहे. थँक्यू सो मच सर. दरवेळा तुम्ही इतकं छान मार्गदर्शन करतात आणि आजकाल तुम्ही प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरही एवढी छान देतात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सो तुम्हालाही असेच जर का प्रश्न पडत असतील आणि सरांकडनं उत्तरं हवी असतील तर बिनधास्त तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा. त्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती किंवा ईमेलवरती तुम्ही तुमचा प्रश्न आम्हाला नक्कीच सांगू शकता. तर याही भागात तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे. हे भाग आपण असे सुरू ठेवणार आहोत. सो पुढच्या वेळेला सुद्धा एक मस्त संस्कार, क्षीरसंस्कार म्हणजे काय याबद्दलची आपण माहिती जाणून घेणार आहोत. पण तोपर्यंत आता झाली इथेच थांबण्याची वेळ. आपण भेटूयात आपल्या पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत नमस्कार.